आशू किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मसाला मॅगी बनवणार आहे। आज 2 पॅकेटची मॅगी बनवणार आहे। त्यासाठी 2 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झाले, यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची। ती व्यवस्थित तडतडली की 1 चमचा जिरे टाकूया। जिरे पण छान फुलले आहे। 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे। 1 छोटा साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, तो ॲड करूया। टोमॅटो लालसर होईपर्यंत परतायचा आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचा। टोमॅटो मस्त मऊ झालेला आहे। 1 वाटी हिरवा वाटाणा सर्व मिक्स करून घ्यायचे। अंदाजाने याच्यामध्ये मीठ टाकायचे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचे आणि मॅगी मसाल्याचे पाऊच फोडणीमध्ये टाकायचे आहे। हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि याच्यामध्ये 2.5 कप पाणी टाकायचं आहे। तर आपण नॉर्मली 1 कप पाणी एका पॅकेटला वापरतो, आपण इथे 2.5 कप पाणी वापरले। 2 पॅकेटचे 2 कप पाणी, अर्धा कप पाणी व्हेजिटेबल्ससाठी। आपल्याला कधी सूप प्यायचं तर एखादी कप आपण एक्स्ट्रा वाढू शकतो। पाण्याला उकळी येऊ देऊ। बघूया, पाण्याला उकळी आली। पाण्याला छान उकळी आली। यामध्ये मॅगी मसाल्याचे पाऊच ॲड करूया। मॅगीचे लांबसर तुकडे करून घेतलेले आहे, तुम्ही बारीकही करू शकता। मॅगी 1 ते 2 मिनिटापर्यंत ही मॅगी गरम पाण्यामध्ये मऊ अशी होते, सुट्टी होते मॅगी। आता आपण सर्व व्हेजिटेबल्समध्ये एकत्र करून घेतली आहे। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट होऊ देऊ। मॅगी मस्त शिजली गेली आहे। यामध्ये कोथिंबीर ॲड करूया। गरमागरम सर्व करूया। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा साधी सोपी रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। मस्त राहा, मस्त खा।